पंजा मेरी बायको दूसरी पोरगी में देखूं काय को पंजा मेरी बायको दूसरी पोरगी में देखूं काय को। आता जो तुम्ही फ्रेम पाहिला तो क्रिएट करण्यासाठी कॅपकट ओपन करायचे आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। तर सिंपली ओपन केल्यानंतर इथून तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो आपण बीटमाय व्हिडिओ दिलेला आहे तो इथे सिलेक्ट करून अशाप्रकारे ॲड करायचा आहे। ह्या बीटमाय व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काय केले बीट दिलेले आहेत, तर तुम्हाला सिंपली काय करायचं अशाप्रकारे थोडं तुम्ही पुढे आल्यानंतर अशाप्रकारे बीट बदलले जातील। तर आपण जिथून पण येते बीट चेंज होते तिथे जे सिंपली येते तुम्ही बघू शकाल, थोडं स्क्रोल केल्यानंतर येते आपली एकूण दोन अशाप्रकारे बीट चेंज होते। जिथून पण चेंज होते तिथे आल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून पहिलाच ऑप्शन स्प्लिटचं मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथून जे पण दुसरे तिसरे बीट आहेत अशा प्रकारे तुम्हाला 8 पर्यंत हे जे बीट आहे ते कट करून घ्यायचे। कट केल्यानंतर आपल्याला काय करायचे हा जो भाग झाला आहे वेगळा त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा थोडं स्क्रोल करायचे, खाली तुम्हाला इथे रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण तुम्ही हा जो टायटस क्रिएट करणार तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर 2 बटन अशाप्रकारे ॲड करायचा आहे आणि इथून पुढचे जे भाग राहिलेत ॲड करायचे ते तुम्हाला फोटोचे आहेत ते अशाप्रकारे ॲड करून घेऊ शकता। आता सांगितलं तशा प्रकारे इथून फोटो ॲड झाल्यानंतर आपल्याला काय करायचे ते ऑडिओचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे। एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन इथे मिळून जाईल त्यावरती क्लिक करून जो आपण बीट व्हिडिओ दिलाय तोच इथे सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करायचं। ॲड केल्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की आपलं सॉन्ग आहे तिथे ॲड झालेलं आहे। तर मी काय करतो जे पण इथे पुढचे फोटो राहिले ते ॲड करून घेतो। ओके, तर इथून तुम्ही फोटो ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुमचे फोटो आहेत ते ॲड होऊन जातील। इथून फोटो ॲड झाल्यानंतर आपल्याला काय करायचे ते ट्रान्झॅक्शन आहे ते यायचं आहे, म्हणजे 2 फोटो आपण कट केले त्यामध्ये एक ट्रान्झॅक्शन तयार होतं त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लाईट इफेक्टचं एक ऑप्शन मिळून जाईल, या लाईट इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला हा जो फ्लॅशचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे ती संपूर्ण आपल्याला कमी करायची। कमी केल्यानंतर इथून तुम्हाला खाली कोपऱ्यात आहे ना अप्लाय टू ऑलचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला बरोबर चिन्हावरती आता क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे पण आपले ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये अशा प्रकारे एक फ्लॅश ॲड होऊन जाईल। इथून हे झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं हा जो दुसरा फोटो आहे आपला इथे तुम्ही बघू शकाल की हा पहिला आणि दुसरा फोटो। आता तुम्हाला काय करायचं आहे सिंपली मी ह्या फोटोला इफेक्ट सांगितलं की लगेच तुम्ही पण तुमच्या फोटोला इथे इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे पण इफेक्ट सांगेल ते तुम्ही पटकन ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे हा जो टायटस आहे तो क्रिएट करण्यासाठी सोपं जाईल आणि इफेक्ट आहेत ते म्हणजे समजून जातील कोणत्या फोटोला कुठे लावायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आता इथे दुसरा जो फोटो आहे ते आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही बघू शकाल की ॲनिमेशनचा एक ऑप्शन मिळून गेला आहे त्यावरती क्लिक करायचे। इथून क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथून मग एक इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे तो म्हणजे वेव्ह अँड स्लाइडचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ह्याची जी खालची दोन्ही पण रेषा आहेत ते आपल्या दोन्ही बाजूला समान अशाप्रकारे न्यायचे। नेल्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथे इनमध्येच थांबायचं आहे। इनमध्ये थांबल्यानंतर इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे ते आपले 1.0 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या इथे ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करू आपल्या इथे आता इनमध्येच थांबायचं आहे। इथे तुम्ही बघू शकाल की इनमध्ये आपल्याला थांबल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकली। इथून सिंपली हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचं आहे, ह्याची जी लेंथ आहे खालची ते आपले 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। आता त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं, इनमध्येच आपल्याला थांबायचं इथे पण इनमध्ये थांबल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या पहिले इथे सेक झूमचा जो हा इफेक्ट आहे तो मिळून गेलाय। मिळून गेल्यानंतर ह्याची जी खालची रेषा आहे इथून बघू शकाल की ही जी लेंथ आहे ते आपले 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं, पुन्हा आपल्या इनमध्येच थांबून इथून तुम्हाला सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं, कांबोमध्ये जाऊन इथून तुम्हाला डायनामिक सेक हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल। सिंपली 1 2 3 नंबरला असेल, इथे माझ्यात पहिला आहे तर इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, पुन्हा आपल्या इथे इनमध्येच थांबायचे आणि इथून तुम्हाला हार्ट टेक इफेक्ट मिळून जाईल तर इथे सिलेक्ट करायचे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे 1.6 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून तुमचे फोटो आहेत ते पहिले फोटोला इफेक्ट मिळून जाईल।
तर आता इथून फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला सिम्पली पहिल्यांदा उठायचे. आल्यानंतर जे पण आपण इफेक्ट आता इथून पुढचे सांगेल ते तुम्हाला इथे इफेक्ट्स ऑप्शनमध्ये मिळून जातील. सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये जे पण इफेक्ट सांगेल ते मिळून जातील. तर पहिलं आपल्याला काय करायचे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन मिळून जाईल. ट्रेंडिंग शेजारी त्यावरती क्लिक करायचे. येथून तुम्हाला कॅमेरा डान्सचा एक इफेक्ट मिळून जाईल. 4 नंबरला इथून सिलेक्ट करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पहिला जो फोटो आहे तेवढंच आपल्या ह्याची जी इफेक्टची आहे लेंथ ठेवायची. इफेक्टची लेंथ तुम्ही त्या लेअरवरती क्लिक करून कमी जास्त अशा प्रकारे करू शकता. जेवढे पण पाहिजे आहेत तेवढी ठेवू शकता. इथून सिम्पली हा जो इफेक्ट आहे दिल्यानंतर त्याच लेअरवरती आपल्याला क्लिक करायचे जे आपण आता ॲड केले त्या केल्यानंतर आपल्या इथे ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करू. इथून ब्लर आहे ते आपल्याला 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथून पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. पुन्हा आपल्या इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच थांबायचे. इथून तुम्हाला ब्लर रेड लवचा जो हा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला आता ना पहिला जो फोटो आहे ती पण ह्या पण इफेक्टची लेंथ आहे ती पहिल्या जेवढा फोटो आपल्याला तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली तिसऱ्या फोटोचे ते द्यायचे. आल्यानंतर आपल्या पुन्हा आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते स्प्लिटचं ऑप्शन मिळून जाईल. ते त्याच्या शेवटून 2 नंबरला असेल. स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला मिरर 3 लेअरचा हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टवरती आपल्याला क्लिक करायचं. वर्टिकल आहे ते तुमच्या फोटोनुसार इथून तुम्ही सेट करायचं आहे आणि फिल्टर आहे ते आपल्याला फक्त 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या इफेक्टची लेंथ आहे ते आपल्याला आहे ना 6 सेकंद ते 9 सेकंदाचे तिथला आपण फोटो स्प्लिट केला आहे तितक्या ठेवायची. म्हणजे 6 सेकंद आणि 8 सेकंदाची तिथल्या फोटोला अशा वेळेला दोन्ही फोटोला हे जे इफेक्टची लेंथ आहे ठेवायची. ठेवल्यानंतर त्याच लेअरवरती आपल्याला क्लिक करायचे. इथून तुम्हाला 4 नंबरला एक ऑब्जेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ऑल व्हिडिओचा ऑप्शन आहे पहिला त्यावरती सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला आहे ना जो तिसरा फोटो आहे त्याच्याच आहे. आता तुम्हाला इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे इथून तुम्ही बघू शकाल की ट्रेंडिंग क्लोन आणि त्याच्या पुढचा जो हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथून 5 नंबरला हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली इथे मी नाव नाही घेत तर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता हा जो 5वा इफेक्ट आहे तो आणि इथून तुम्ही नाव पण बघू शकता. तर इथून सिम्पली हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढं आपले म्हणजे तिसरा आणि चौथा फोटो आहे तेवढीच आपण इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर आपल्या आता कोणत्या फोटोपाशी यायचं आहे तर सिम्पली आपल्या इथे 11 सेकंदाचे तिथला फोटो आहे ते यायचं आहे. आल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे याचे ग्लोइंग लाईनच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला हॅलोचा एक इफेक्ट मिळून जाईल. इथून सिलेक्ट करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला 11 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीची आपण इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर आपल्या आता सिम्पली शेवटच्या फोटोचे ते द्यायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या ग्लोइंग लाईनच्या ऑप्शनमध्ये यायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला क्लब हार्ट्स हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला शेवटचा फोटो आहे तेवढी इथून ठेवायची. इथून अशा वेळेला इथून झाल्यानंतर इफेक्ट देऊन तर आता सिम्पली आपल्याला काय करायचं इथून बॅक करायचं पहिल्यांदा उठायचे आणि इथून तुम्हाला एक ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू. हे जे PNG दिले आहे इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर याची पण लेंथ आहे ती शेवटपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं सिम्पली याचे 6 सेकंदाच्या तिथला जो फोटो आहे आपले ते 2 तिथे यायचे. तिथे आल्यानंतर तेच जे आपण आता PNG ॲड केलं त्यावरती क्लिक करू. इथून स्प्लिट करायचं आहे. पुन्हा आपल्या इथे याचे 9 सेकंदाचे देते आणि तिथे येऊन पुन्हा आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर आपल्याला काय करायचं जे मधला भाग आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे हे PNG आहे अशा प्रकारे खाली असेल तर सिम्पली अशा प्रकारे वर आणायचे. जेवढं पण तुम्हाला ॲडजस्ट करायचं इथून तुम्ही करून ठेवायचे आणि इथून बॅक करायचे. अशा प्रकारे इथून हा जो व्हिडिओ आहे तो एडिट होऊन जाईल. तर हा जो आपण स्टेटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.